नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA, BSc, BCom द्वितीय वर्ष मराठी एशल अभ्यासपत्रिका तिसरी सेमिस्टर थर्ड यामध्ये आपण आराधन हा पाठ पाहत आहोत। आराधन हा पाठ APJ अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्रातला हा पाठ आहे आणि APJ अब्दुल कलाम यांनी भारताच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये जे नवनवीन क्षेपणास्त्र बनवले त्या क्षेपणास्त्राचे ते शिल्पकार आहेत। देशाची शांतता एकाग्र राहण्यासाठी आणि देशाला मजबूत बनवण्यासाठी, सशस्त्र बनवण्यासाठी आणि जागतिक महासत्तेच्या दृष्टिकोनातून देशाची वाटचाल करण्यासाठी APJ अब्दुल कलाम यांचं कार्य महान आहे। म्हणूनच त्यांना देशातला सर्वोत्कृष्ट असा भारतरत्न पुरस्कार त्यांना मिळाला। ते भारताचे राष्ट्रपती म्हणूनही त्यांनी 5 वर्ष आपला कार्यकाल पाहिलेला आहे। या सर्वोच्च पदावर पोहोचलेले होते। त्यांनी जेव्हा APJ अब्दुल कलाम जेव्हा 1982 मध्ये फेब्रुवारी 1982 मध्ये DRDLचे संचालक पद अधिकृतरित्या स्वीकारले, त्या काळात वेंकटरमण हे संरक्षण मंत्री होते आणि त्यांनी विचारपूर्वक त्यांना संचालक पद देण्यात आलं होतं। संचालक पद दिल्यानंतर 1982 मध्ये DRDLची भेट घेतली। त्यावेळी असलेले संचालक श्री SL बन्सल यांनी माझी वरिष्ठ संशोधकाशी आणि पूर्ण परिसराशी ओळख करून दिली। 1 जून 1982 साली DRDLची सर्व सूत्रे त्याने हातात घेतली। डेव्हिल हे क्षेपणास्त्र त्यावेळेस गुंडाळलेच होते जवळपास। या घटनेच्या सर्व सावल्या त्यांच्या सर्व सहकार्याच्या मनामध्ये होत्या आणि सर्व सहकार्याच्या मनामध्ये एक प्रकारची भीती होती की शासनाने, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संरक्षण खात्याच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना फसवलं असल्याची भावना आणि म्हणून डेव्हिड कपाटात गुंतलं। सगळ्या DRDLच्या सर्व कर्मचाऱ्याची ओळख झाल्यानंतर त्यांना खलाशाच्या गाण्यावरची कोलरिज यांची कविता आठवते। दिवसा मागून दिवस, दिवसेंदिवस आम्ही स्तब्ध, श्वास नाही, नाही हालचाल, रंगवलेल्या जहाजासारखे रुतलेले रंगवलेल्या महासागरावर। आणि हे सगळं करत असताना APJ अब्दुल कलामनी सर्व कर्मचाऱ्याची बैठक घेतली आणि सांगितली की आता आपणाला काहीतरी नवं तयार करायचे। या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही ज्याचा प्रत्यक्ष उपयोग होणार नाही असे प्रकल्प आधी सुरूच करू नका आणि एका वेळी एकच शक्यता आजमावू नका। केलेल्या संशोधनाचा, कामाचा अनैतिक अनेकविध उपयोग होऊ शकेल याचा आधी विचार करून ठेवायला हवा। क्षेपणास्त्रे विकसित करणे म्हणजे अनेक मिती असलेल्या प्रकल्पाला सुरुवात करणे। एकच दिशा धरून मार्गक्रमण केले तर पुढचा रस्ता बंद व्हायची शक्यता आहे। काही महिने यामध्ये ही कामामध्ये जाऊ लागली। हळूहळू बांधाबांधी सुरू झाली आणि आपण साखर जेव्हा जिभेवर ठेवतो तेव्हा ती गोड आहे असे म्हणतो। गोडपणा हा साखरेचा वा जिभेचा गुणधर्म नाही, तर साखर आणि जिभ यांच्यामध्ये जेव्हा देवघेव होते तेव्हा गोडपणा अवतरतो। जमिनीवरून सोडलेले आणि अंतरावरच्या लक्ष्याचा वेध घेणारे क्षेपणास्त्र जे वर उडणे, आडवे होणे, पुढे जाणे, अर्धवर्तुळाकार मार्गक्रमण करत लक्ष्यापर्यंत पोहोचू शकेल अशा गतीने जाते, ते या वेळेपर्यंत चांगलेच पूर्णत्वाला आले होते। DRDLमधील सर्वांना आता चांगलाच उत्साह आला होता। आधीच्या प्रकल्पाच्या अर्धवट राहणे विसरून ते नव्या जोमाने कामाला लागायच्या तयारीत दिसत होते। मी आधीच्या कामाचा एकदा नीट आढावा घेतला
त्यांनी बनवलेल्या उपयंत्रणा तपासल्या. बेंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT, नवी दिल्लीची काउन्सिल फॉर सायंटिफिक रिसर्च, मुंबईची टाटा मूलभूत संशोधन संस्था, अशा विविध शैक्षणिक संस्थातील संबंधित विषयाच्या तज्ज्ञांना मी हैदराबादच्या आमच्या संस्थेत भेटीसाठी बोलावले. चर्चा घडवून आणल्या. माझ्या या कृत्यामुळे DRDLमध्ये वर्षानुवर्षे घालवले काही बुजुर्ग चकित झाले. DRDLच्या कोंदटलेल्या वातावरणात थोडी तरुण ताजी हवा यावी हा उद्देश त्या पाठीमागे होता. एकदा खिडक्या पूर्ण उघडल्यावर वैज्ञानिक संशोधनातील गुणवत्तेचा प्रकाश आत येऊ लागला. पुन्हा मला कोल्ड्रीच्या पुराण्या खलाशाची आठवण झाली. हळूहळू जहाज हलू लागले भरतीच्या लाटावर हेलकावत पुढे जाण्यासाठी. आता APJ अब्दुल कलामाचा जहाज भरतीच्या लाटावर हेलकावत पुढे जाण्यासाठी हलू लागलेला आहे. म्हणजेच त्यांनी जे कार्य सुरू केलेलं आहे, जी ध्येय धरलेली आहेत, त्या दिशेने त्यांचं काम चालू झालेलं आहे. DRDLचे संचालकपद नेमण्याच्या अगोदर पूर्ण विचार करून संरक्षण मंत्र्यांनी हा निर्णय घेतला होता. बराच वाद चालला. शेवटी हैदराबादमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली. APJ अब्दुल कलाम यांचं कार्य खूपच मौलिक होतं. त्यांनी त्या कार्याला खचून तयार केली. अनेक वयोवृद्ध संशोधक बी होते, पण मुंबई, दिल्ली वेगवेगळ्या संशोधन केंद्रातून त्यांनी अनेक संशोधक बोलवले, चर्चा घडवून आणल्या आणि इथल्या सगळ्या कर्मचाऱ्यासोबत चर्चा घडवून आणल्यानंतर कामाचा उत्साह वाढवावा आणि एक तरुणाची झलक सगळ्यांना मिळावी. म्हणजे एकदा खिडक्या पूर्ण उघडल्यावर वैज्ञानिक संशोधनातील गुणवत्तेचा प्रकाश आत येऊ लागला. कोंदटलेलं वातावरण कमी होत झालं. तरुण ताजी हवा येऊ लागली. 1983च्या सुरुवातीला प्रोफेसर धवनांनी DRDLला भेट दिली. 10 वर्षापूर्वी त्यांनी मला केलेल्या उपदेशाची मी त्यांना आठवण करून दिली. 10 वर्षाखाली प्रोफेसर धवन यांनी एक उपदेश केला होता. तो असा होता, स्वप्नपूर्तीसाठी आधी स्वप्ने पाहावी लागतात. काही जण ध्येयाच्या दिशेने जोमाने चालू लागतात. बाकी जागच्या जागी त्या पायावरचे या पायावरच भार देत राहतात. कारण त्यांना आपल्याला नक्की काय हवे आहे हेच ठाऊक नसते. त्यामुळे ते कसे मिळावे हेही ठाऊक नसते. जर आपणाला कुठली इच्छित वस्तू तयार करायची असेल किंवा एखाद्या ध्येयाच्या पाठीमागे लागत असू, स्वप्नपूर्तीसाठी आधी स्वप्न पाहावी लागतात. त्याशिवाय स्वप्नाशिवाय स्वप्नपूर्ती होऊ शकत नाही. पण ते स्वप्न कसे पाहिले पाहिजेत? जिथे जागते स्वप्न पाहिले पाहिजेत, जी की साकार होणारी स्वप्न आपण पाहिली पाहिजेत. आणि साकार होणारी स्वप्न पाहण्यासाठी APJ अब्दुल कलाम यांना प्रोफेसर धवनच्या त्या ओळी आठवतात. काही जण ध्येयाच्या दिशेने जोमाने चालू लागतात. बाकी जागच्या जागी पायावरचे या पायावर भार देत राहतात. कारण त्यांना आपल्याला नक्की काय हवे हेच ठाऊक नसते. त्यामुळे ते कसे मिळवावे हेही ठाऊक नसते. काय हवे हेच ठाऊक नसल्यावर अडचण निर्माण होते. म्हणून काय हवे, कसे मिळवायचे या सगळ्या गोष्टीची उत्तरं शोधून आपण स्वप्न निर्माण करून त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी धडपडत राहिलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इस्रोमध्ये प्रोफेसर साराभाई, प्रोफेसर धवनसारखे द्रष्टे नेते पुरोभागी होते. त्यांनी ध्येय निर्माण केली. ती आपल्या जीवनापेक्षा अधिक महत्त्वाची त्यांनी ती ध्येय मानली आणि आपल्यासह आपल्या हाताखालची सारी कार्यशक्ती त्या ध्येयांना गाठण्यासाठी प्रेरित केली. पण DRDL तितकी भाग्यवान नव्हती. ही उत्कृष्ट प्रयोगशाळा रडत खडत पुढे चालत जात राहिली. आपल्या शक्तीची जाणीव नसल्यासारखी आपल्या कुवतीचा पूर्ण उपयोग न करता चालू लागली. दिल्लीतील साऊथ ब्लॉकच्या या ठिकाणी भारत सरकारच्या सर्व खात्याचा कारभार चालवणारी कार्यालये आहेत. साऊथ ब्लॉकमध्ये अपेक्षा पुऱ्या करू शकली नाही. इथली टीम तज्ज्ञ व्यावसायिक वृत्तीची असली तरी नक्की उद्देश नसल्याने गोंधळलेली आहे. माझे बोलणे ऐकल्यावर प्रोफेसर धवन त्यांचे ठेवणीतले हास्य चेहऱ्यावर आणत पाहू लागले. त्या हास्याचा अर्थ कुणी कसाही काढावा. त्यांनी सांगितले की इथली टीम आहे, नाही असं नाही, तज्ज्ञ आहे, व्यावसायिक वृत्तीची जरी असली तर नक्की उद्दिष्टच त्यांच्या मनामध्ये नाहीत. आपण आता उद्दिष्ट निर्माण केली पाहिजे.
DRDLमध्ये संशोधन विकास कामाचा वेग वाढवावा यासाठी शास्त्रीय, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानविषयक प्रश्नावर ठोस निर्णय घ्यायची गरज होती. माझ्या संपूर्ण व्यावसायिक कारकिर्दीमध्ये मी वैज्ञानिक विषयात पारदर्शकता बाळगत आलो. बंद दाराआड चर्चा करून, निर्णयाबद्दल गुप्तता ठेवून या क्षेत्रामध्ये अनेक प्रकल्प हळूहळू विलायला गेलेले मी पाहिले होते. मी अशा व्यवहाराच्या नेहमीच विरुद्ध होतो आणि मी तसे कधी केलेही नाही. माझा पहिला महत्त्वाचा निर्णय होता तो म्हणजे सर्व वरिष्ठ संशोधकाची मी एक समिती नेमली. महत्त्वाच्या सर्व बाबीची चर्चा करून, संवाद साधून त्याबद्दल एकत्रितपणे निर्णय घेतले जावेत अशा सूचना केल्या. मिसाईल टेक्नॉलॉजी कमिटीच्या स्थापनेनंतर प्रशासनामध्ये, प्रकल्पाच्या उभारणीमध्ये, व्यवस्थापनामध्ये प्रयोगशाळेतील सर्व स्तराच्या संशोधकांना आणि अभियंत्यांना सहभागी करून घ्यायचे ठरवले. मी या DRDLमध्ये मिसाईल टेक्नॉलॉजी कमिटी स्थापन केली. मला बंद दाराआड बोलणं योग्य वाटलं नाही. या सगळ्या कमिटीसमोर मी संपूर्ण चर्चा केली की आपणाला काय बनवायचे, आपण देशासाठी काय करू शकणार आहोत आणि आपण कसं ध्येय गाठलं पाहिजे. ही हैदराबादची DRDL जी संशोधन केंद्र आहे ते पुढं कसं गेलं पाहिजे. दिल्लीचा संरक्षण खात्याचा मान मरातब असा आपण कसा ओढून आणला पाहिजे आणि आपण काहीतरी नवं केलं पाहिजे. दिवस आठवडे विचार करून, चर्चा करून, वादविवाद करून शेवटी दीर्घ मुदतीचा गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम नक्की करण्यात आला. विचार करून गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम नक्की तयार करण्यात आला. GMDP असं त्याला म्हणतात. केव्हा तरी मी वाचलेले आठवले, कुठे जायचे ते माणसाला आधी ठाऊक असायला हवे. कधीतरी लेखकाने वाचलं होतं APJ अब्दुल कलामनं की कुठे जायचे ते माणसाला आधी ठाऊक असायला हवे. आपण कुठे उभे आहोत यापेक्षा आपण कोणत्या दिशेने पुढे जात आहोत हे जाणून घेणे जीवनात अधिक महत्त्वाचे आहे. पाश्चात्य राष्ट्राकडे असलेल्या तंत्रज्ञानविषयक शक्ती आपल्याकडे नसतील, पण त्या आधी मिळवू शकू असा निर्धारच आम्हाला त्या दिशेने नेऊ शकेल. संपूर्ण स्वदेशी बनावटीची GMDP लक्ष्यवेधी क्षेपणास्त्र विकास प्रकल्प याची आखणी करण्यासाठी माझ्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली. हैदराबादच्या भारत डायनामिक्स लिमिटेडचे प्रमुख श्री झडपी मार्शल, NR अय्यर, AK कपूर आणि KS वेंकटरमण या समितीचे इतर सदस्य होते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय कार्यकारिणीसमोर या प्रकल्पाचा पाठपुरावा करण्यासाठी एक अहवाल लिहिण्यात आला. संरक्षण खात्याच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांशी सल्लामसलत करून त्यात आवश्यक त्या सुधारणा करून पक्का मसुदा बनवण्यात आला. 390 कोटी खर्चाचा आणि 12 वर्षाच्या कालावधीत पूर्ण करायच्या योजना त्यामध्ये समाविष्ट केलेल्या होत्या. अनेकदा विकासाचे प्रकल्प जेव्हा उत्पादनाच्या टप्प्यावर येतात तेव्हा अडकून पडतात. त्याचे प्रमुख कारण म्हणजे पुरेसा पैसा उपलब्ध होत नाही. आम्हाला 2 क्षेपणास्त्राचे विकसन करायचे होते. एक कमी उंचीवर चटकन प्रतिक्रिया व्यक्त करून अंमल करणारे वाहन आणि दुसरे मध्यम पल्ल्याचे जमिनीवरून जमिनीवरील लक्ष्याचा वेध घेणारी शस्त्रयंत्रणा वाहू शकणारे वाहन. त्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये एकाच वेळी अनेक लक्ष्य भेदण्याची क्षमता असणार होती. DRDLमध्ये रणगाड्याचा वेध घेणारे क्षेपणास्त्र बनवण्याच्या कामामध्ये पायाभूत असे कार्य केले गेले. याचाच पुढील टप्पा म्हणून तिसऱ्या पिढीचे सुधारित रणगाडा विधू शकणारे क्षेपणास्त्र विकसित करणे हेही आमच्या प्रकल्पात समाविष्ट केले गेले होते. म्हणजे हा प्रश्न आहे की जी कमिटी स्थापन झाली, 390 कोटी रुपये खर्च आणि 12 वर्षाचा कालावधी, यामध्ये त्यांनी अनेक गोष्टी नमूद केल्या गेलेल्या आहेत. APJ अब्दुल कलाम अनेक विकासाचे प्रकल्प जेव्हा उत्पादनाच्या टप्प्यावर येतात तेव्हा मात्र अडकून पडतात. उत्पादन नाही पण महत्त्वाचे आहेत. प्रमुख कारण म्हणजे पुरेसा पैसा उपलब्ध होत नाही. आम्हाला 2 क्षेपणास्त्र विकसन करायचे होते. 2, एक कमी उंचीवर चटकन प्रतिक्रिया व्यक्त करून अंमल करणारे वाहन आणि दुसरे मध्यम पल्ल्याचे जमिनीवर लक्ष्याचा वेध घेणारी शस्त्र यंत्रणा वाहू शकणारे वाहन. दुसऱ्या टप्प्यामध्ये एकाच वेळी अनेक लक्ष्य भेदण्याची क्षमता असणार होती. DRDLमध्ये रणगाड्याचा वेध घेणारी क्षेपणास्त्र बनवण्याच्या कामामध्ये पायाभूत असे कार्य केले गेले होते. त्यातला एक टप्पा म्हणून हे क्षेपणास्त्र विकसित करणे हे आमच्या प्रकल्पावर समाविष्ट केलं गेलं होतं. वेध घ्या
आणि विसरा इतक्या अचूकतेने ती क्षेपणास्त्रे काम करणार होती. माझे सर्व सहकारी या योजनेच्या समावेशाने खुश झाले. त्यामध्ये त्याने पूर्वी ठरवलेल्या एका प्रकल्पाला पूर्णत्वाकडे नेण्याची संधी त्यांना मिळणार होती. मला मात्र अजूनही समाधान वाटत नव्हते. मला माझे रिएंट्री एक्सपेरिमेंट लॉन्च व्हेकल रेक्स म्हणजे जमले तर पुन्हा कार्यान्वित करायचे होते. तशी मी सर्वांच्या मागे लागून त्यांना पटवले आणि अग्नी प्रतिबंधक सुरक्षा कवचे बनवण्यासाठी तांत्रिक माहिती गोळा करायला सांगितले. भविष्यामध्ये त्याचा उपयोग लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रासाठी करता येणार होता. अग्नी प्रतिबंधक सुरक्षा कवच बनवण्यासाठी मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगितलं, कारण लांब पल्ल्यासाठी भविष्यामध्ये लांब पल्ल्याचा मारा करण्यासाठी अशी क्षेपणास्त्र बनवण्यासाठी याचा उपयोग होणं गरजेचं होतं. श्री आर व्यंकटरमण त्यावेळी संरक्षण मंत्री होते. त्यांच्यासमोर दिल्लीच्या साऊथ ब्लॉकमध्ये मी प्रकल्पाचे सादरीकरण केले. जो काही प्रकल्प तयार करणार आहोत, छोटे आणि मोठे 2 प्रकल्प तयार करणार होते. 390 कोटी रुपयाचा खर्च, 12 वर्षाचा कालावधी. हे सगळं तयार केल्यानंतर त्याचा प्रस्ताव तयार केला आणि APJ अब्दुल कलाम, आर व्यंकटरमण संरक्षण मंत्री त्या काळात होते. त्यांच्यासमोर दिल्लीच्या साऊथ ब्लॉकमध्ये मी प्रकल्पाचं हे सादरीकरण केलं आणि तिन्ही दलाचे प्रमुख जनरल कृष्णराव, एअर चीफ मार्शल दिलबाग सिंग आणि ॲडमिरल डॉसन त्यावेळी हजर होते. मंत्रिमंडळाचे सचिव कृष्णराव साहेब, संरक्षण खात्याचे सचिव SM घोष आणि अर्थ खात्याचा खर्च विभागाचे सचिव R गंगापती हेही होते. प्रत्येकाला सर्व प्रकारच्या शंका होत्या. आमच्या तंत्रविज्ञानविषयक कौशल्याच्या मर्यादा, कुवत, प्रकल्पाची व्यवहार्यता, तंत्रज्ञानाचा पायाभूत घटकाची उपलब्धता, प्रकल्प तडीस जायच्या शक्यता, होणारा खर्च, वेळापत्रक इत्यादी अनेक बाबी पुढे ठेवून माझ्यावर प्रश्नाचा भडीमार केला गेला. संपूर्ण प्रश्नोत्तराच्या काळात डॉक्टर अरुणाचलम खंबीरपणे माझ्या पाठी खडकासारखे निश्चल उभे राहिले. डॉक्टर अरुणाचलम हे APJ अब्दुल कलाम यांच्या पाठीमागं असे भक्कमपणे उभे राहिले. अनेकांनी प्रश्न विचारली गेली, हे कसं होणार, कशा पद्धतीने तुम्ही प्रकल्प पूर्ण करणार, खर्च किती येणार, किती वेळ, वेळापत्रक, अनेक गोष्टी. या सगळ्या गोष्टीमध्ये डॉक्टर अरुणाचलम खंबीरपणे लेखकाच्या पाठीमागं उभं राहिले. संशोधकाची संपणाळू वृत्ती व्यवहारी असतेच असे नाही, असा एक सार्वत्रिक समज आहे. त्यामुळे ते सर्व शासक असणे साहजिक होते. आमच्या महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल जरी त्यांना शंका होत्या, तरी त्यातील प्रत्येकजण आपल्या देशाच्या स्वतंत्र स्वदेशी साधने वापरून क्षेपणास्त्राची मालिका निर्माण करायच्या कल्पनेने रोमांचित झाला होता. बैठकीच्या शेवटी संरक्षण मंत्र्यांनी आम्हाला 3 तासांनी संध्याकाळी भेटायची सूचना दिली. शेवटी स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र तयार करणे ही गोष्ट खूप अभिमानाची गोष्ट होती देशासाठी. जेवढे काही बैठकीला आलेली 3 दलाचे 3 प्रमुख असतील, खर्च विभागाचे सचिव असतील, संरक्षण खात्याचे सचिव असतील, ह्या सगळ्यांनी मनातून त्यांना आनंदच झाला. प्रश्नाचा भडीमार झाला, पण आनंदही तितकाच झाला. कारण का अशी टप्प्याटप्प्याने क्षेपणास्त्र बनवण्याचे कारण का तर क्षेपणास्त्र देशी बनावटीची तयार होणार होती. हा एक महत्त्वपूर्ण योग आहे आणि हे खूप अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून आणि या सगळ्या कामामध्ये डॉक्टर अरुणाचलम यांनी खंबीरपणे APJ अब्दुल कलामांच्या पाठीमागे उभं राहिले. त्यावेळेला संरक्षण मंत्र्यांनी सांगितले 3 तासांनी संध्याकाळी भेटण्याची सूचना दिलेली होती. आता त्याच्यानंतरचा भाग आपण नंतर पाहू. इथं आपण थांबू. धन्यवाद.